मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशी चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसने कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, कुणी गेले असतील तर नोटीस पाठवणार, सपकाळ यांचं वक्तव्य। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा करू, सपकाळांची माहिती। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांमधील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये चर्चा, नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का याकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार, मुश्रीफांनी भाजपच्या विरोधात मोठ बांधल्याचं चित्र। मतदार याद्यांमधील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलार यांच्या मतदारसंघात, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप, तर शेलारांना दोष देण्यापेक्षा वरळीमध्ये लक्ष द्या, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडून हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती।